एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ सोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. कालपासून अखंड शहरामध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून, प्रिंट मीडियातून अतिशय चांगल्या बातम्या लागल्या. बऱ्याच दिवसानंतर एक मला सुखाची झोप लागली. सुखाची झोप कारण एक भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करण्यात आम्ही यशस्वी झालो. आज पुन्हा लाईव्ह येण्याचं किंवा बाईट देण्याचं कारण असं, राजेश क्षीरसागर बाईट देताना माझ्याबद्दल एकेरी बोलतात. एकेरी. कोल्हापूरकरांनो, माझा एक तुम्हाला विनम्र प्रश्न, एकेरी माझ्याबद्दल बोलणं योग्य आहे का? ज्यावेळी राजेश क्षीरसागर कोणच नव्हते त्यावेळी मी सेकंड टाईम निवडून आलो होतो. मी उपमहापौर झालो होतो. मी स्थायी समिती सभापती झालो होतो. हे राजेश क्षीरसागर माझ्याकडे भीक मागत होते, महाडिक साहेबांच्याकडे चला आणि मला कॉप्ट नगरसेवक तरी करा म्हणून. हे कोण नव्हते. जसं वेळ जाईल तसं यांच्या शरीरामध्ये गरमी आणि गुरमी आली. ठीक आहे, असो, हा विषय बाजूला ठेवू. माझा कोल्हापूरकरांना प्रश्न असा की हे एकेरी माझ्या प्रश्नाची उत्तर ही बाप लेख देत नाहीत, पण एकेरी बोलायला आता चालू केलं. त्यांच्या मुलानं अजूनही कसली मला नोटीस दिलेली नाही. मी नोटीसची वाट पाहतोय. अरे बाबांनो, तुमचे जे कोण सल्लागार आहेत त्या सल्लागाराकडून, त्या वकिलांकडून सल्ला घ्या. रवी इंगोलेंना धरा. क्षीरसागर तुमचा मुलगा कॅसिनोमध्ये जुगार खेळताना सापडला, मी ते प्रूव्ह करून दाखवलं. काही नाही, मला यांनी काही नोटीस दिलेलं नाही कोल्हापूरवासियांना. आता क्षीरसागर म्हणतात असं झालं 302. अहो क्षीरसागर, अजूनही तुम्हाला सांगतो, अजूनही सरकार तुमचं आहे. चौकशी लावा. ह्या भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळे बाबा, म्हणजे ते खरात बाबा वगैरे कोण आणखीन कोण बाबा, यांचा पर्दाफाश पोलीस प्रशासनानं आणि अन्य लोकांनी, जनतेने केला. 10-20 वर्षापूर्वीची प्रकरणं उघडकीस आणतात पोलीस प्रशासन. काय अडचण आहे तुम्हाला? आणि तुम्हाला शेवटचं सांगतो, मला कोर्टानं निर्दोष सोडले. कोर्टानं. माझी प्रामाणिक एक इच्छा आहे, अगदी प्रामाणिक सांगतो. कोराणे परिवार आणि चव्हाण परिवार, मी अगदी प्रामाणिक स्वीकारणारा माणूस आहे. कैलासवासी रामबोदादा चव्हाण आणि कैलासवासी कोराणे साहेब ह्या दोघांनी मला निर्दोष सोडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. सम्राटभाऊ, सागरभाऊ या दोघांना देखील ही माहिती आहे. रवीच्या विरोधात साक्ष द्यायचे नाही, त्यानं काही केलेलं नाही. मी क्षीरसागर कोर्टातून निर्दोष सुटलो, कोर्टातून. आणि तुम्ही जे एकेरी उल्लेख करता ते एकेरी उल्लेख मी 2 मिनिटात करेन. तुझं फक्त पोलीस प्रोटेक्शन बाजूला कर आणि माझ्या समोर तुझी गाडी आण. तुला सांगतो मी कोण आहे ते. पण एक सांगतो, मी बोलून घेतलं, माझं जरा मन शांत केलं, आत्मा शांत केला माझा, जरा आता बरं वाटलं मला. पण एक, सम्राटभाऊ, सागरभाऊ, माझी एक विनंती, वेताळमाळ तालीम परिसरातील सर्व माता बंधू भगिनींना, अहो सम्राटभाऊ, खऱ्या मर्डरवाल्याला घालेव आहात, आपण एकत्र होऊया. ज्यानं मर्डर केला आणि त्या मर्डरवाल्याला जो राजेश क्षीरसागर घेऊन फिरतो, घाले यांना, खून करणाऱ्यांच्या पाठीशी हा घालतो. आणि गोरगरीब मेल्यानंतर कसली दयामाया नाही या व्यक्तीला. काय करायचं आहे क्षीरसागरांचं? क्षीरसागर, अनेकदा रिपीट करतो, सरकार तुमचं आहे. पोलीस प्रशासनाला ह्या चौकशीमध्ये सर्वानुमते मी मदत करण्यास तयार आहे. ज्या ज्या लोकांची मी नावे सांगतो सम्राटभावांनी, मी त्यांना नार्को टेस्ट करायची. CID चौकशी लावायची नाही, CBI चौकशी लावायची.
100% सम्राटभाऊ मर्डर करणाऱ्याला आत घालण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. कारण क्षीरसागर वारंवार याचा उल्लेख करत आहेत. त्यांना आता काय पाहिजे मला माहिती नाही. मुद्दा नंबर 2, क्षीरसागर, मी तुमच्यावर खुलेआम मी तुमच्यावर आरोप केलेला आहे की हे स्टिंग ऑपरेशन करताना यामध्ये तुम्ही जे पैसे घेतले ते समोरचे मान्य करतात, तुमचे आरोप करतात. त्या आरोपाचं खंडन करा. ते फालतू काय मला शिकवू नका. ते असं ते नाक फुगवायची ही भाषा जुनी आहे. ज्यावेळी तुम्ही कोण नव्हता त्यावेळी चव्हाण परिवारामध्ये तुम्ही भीक मागून शहरप्रमुख झाला शिवसेनेचे. त्या शिवसेनेला तुम्ही डिच्चू दिला. माझ्या आयुष्यात शिवसैनिकांनो, मी आजही शिवसेनेच्या नावावर काहीही केलेलं नाही. मी शिवसेनेच्या नावावर अजून नगरसेवक पण झालो नाही. मी आमदार झालो नाही, मी खासदार झालो नाही, मी नगरसेवकही पक्षाच्या नावावर झालो नाही. मी पक्षाचा कोणताही लाभ घेतला नाही. तरी मी प्रामाणिक आहे. मला काही अडचण नाही फुटायला, पण मी प्रामाणिक आहे. आणि ह्या व्यक्तीला पोटशुल्क आहे की एक रवी इंगोले सामान्य परिवारातला या क्षीरसागरनं ऐकना झाला. कोल्हापूरकरांनो, माझी आणखीन एकदा विनम्र विनंती आपणास, ह्या क्षीरसागर पिता पुत्रांना मी रेड हँड पकडून दिलेला आहे. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं देतच नाहीत. ती कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ती सांगत नाहीत. घेतलंय का नाही, होय म्हण, नाही म्हण, काय तर म्हण. अरे म्हण काय तर. लाज वाटायला पाहिजे. मी अनेकदा लाईव्ह बोला, लाज वाटायला पाहिजे. क्षीरसागर, तुम्हाला लाज. कोल्हापूर शहराचं नाव आमचं बदनाम केलं. महाराष्ट्र राज्यभर तुमची क्लिप फिरायला लागलेली आहे की हा माणूस खरोखर लाचखोर आहे, हा माणूस खरोखर असला आहे. पुनश्च एकदा सांगतो, तुमच्या मुलाचा तुमचा व्हिडिओ हा पार्ट 1. पार्ट नंबर 2, रवी इंगोलेच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करायचं नाही. हा कोणाचं खाऊन बिंद नाही, ना तुमचं ना अन्य कोणाचं. खाऊन मोठा झालेला नाही. माझं वडिलोपार्जित चांगलं आहे. माझं कुठेही 2 नंबर धंदा नाहीत. मी कुठल्याही वाईट भानगडीत नसतो. मला फुकटचं कोणाचंही पैसे नको. आणि माझ्या जीवावर जर वाईट प्रकार कोण करत असेल त्यांनाही मी सोडत नाही. जी माझ्यातून फुटलेली लोक आहेत ना, ती कधी फुटू शकतात, परत कधी फुटू शकतात. पण त्यामध्ये एक रवी चौगले नावाचा माझा मित्र आहे. मला अभिमान वाटते बाईटमध्ये त्याचं नाव घ्यायला. ज्यावेळी एखादा सहकारी फुटतो स्वार्थासाठी, त्याच वेळी या रवी चौगलेने एक शब्द वापरला, इंगोले साहेबाच्या विरोधकांच्याकडे माझ्या आयुष्यात मी कधी जाणार नाही. मला कोणाचंही कसले पैसे नको. मी भांडी घासायला माझ्या बायकोला पाठवीन. मी स्वतः कुठेतरी 20,000 15,000च्या पगारावर नोकरी करीन. पण मी इंगोले साहेबाच्या विरोधात कधीही जाणार नाही. त्यांच्या विरोधकांना भेटणार पण नाही. अशी खानदानी, प्रामाणिक, कष्टाळू, जिद्दी, ताकदवान असा माझा मित्र परिवार आहे. तुमच्यासारखं मी कोणाला पैसे देऊन पोसत नाही. मी कोणाला जर आर्थिक मदत करेन त्याला उभा करण्यासाठी, त्याचं आयुष्य चांगलं करण्यासाठी. स्वार्थासाठी मी कधी काही करत नाही. क्षीरसागर, माझी तुम्हा पिता पुत्रांना पुन्हा एकदा विनंती आहे, हे तुमचं कृत्य, तुमच्या मुलाचं कृत्य हे मी उघडकीस आणण्यास सक्सेस झालेलो आहे. आज कोल्हापूर शहर अक्षरशः शांत झालं की टक्केवारी म्हणणारे राजेश क्षीरसागर खरोखर सापडले की हो. तुमच्याकडून बोध घेण्यासारखं काही शिल्लक नाही. आणि आणखीन एकदा रिपीट, सरकार तुमचा आहे. कधी 2008च्या खून प्रकरणाची चौकशी लावायची. रवी इंगोले कधी तुमच्या समोर दारात येऊन उभारणार? कसली चौकशी लावायची? सम्राटभाऊ, रवी इंगोले, सागरभाऊ, अन्य कोण कोण असतील सगळी लिस्ट काढा. आम्ही सर्वजण तुमच्या दारात येणार. दूध का दूध, पाणी का पाणी करू. सम्राटभाऊ, तुम्हाला अनेकदा विनंती, खऱ्या गुन्हेगाराला, खऱ्या खून करणाऱ्याला आपण आत घालूया आणि आपलं शिवाजी पेठ आणि आपला कोल्हापूर शहर, आपला जिल्हा शांत करूया. ह्या नतद्रष्ट राजेश क्षीरसागरांच्या नादाला कुणी लागू नका. हा फक्त आणि फक्त वापर करून फेकून देणारा नेता. याला या फक्त पैसे पालायत. 5 कोटी रुपयाचा दावा दाखल करतो. अहो ऋतुराज क्षीरसागर,
5 कोटी रुपयाचा करू नका. 5 आणि 5 कोट 10 कोटीचा करा. तुमच्या बापाला 5 कोट वाटून घेता येतील, तुम्हाला 5 कोटी रुपये मिळतील. बाप लेकात वाटणी करा माझ्याबद्दल, म्हणजे 10 कोटी रुपये तुम्हाला मिळाले तर 5-5 वाटून घेता येतील. पण मी ग बसणारी अवलाद नाही. मी स्वाभिमानानं लढतोय, स्वाभिमानानं. माझं कोणाकडं कसलंही काम नाही. माझं घरचं चांगलं आहे, कष्टानं मिळवूनच खातो. कुणाचंही नरडं दाबून वचकरून काही खात नाही, खाणारही नाही. तुमच्या बापाला ताकीद द्या, एकेरी भाषा नाही. क्षीरसागर तुम्हालाही सांगतोय, भाषा सरळ पण सत्यतेवर बोला. क्षीरसागर सत्यतेवर बोला. जे सत्य आहे, जे 40 लाख रुपये तुम्ही हाणले खाल्ले, परत त्यांना गुरगुरताय 1 कोटी रुपये पाहिजे. तो राहुल भोसले कोण शोधून काढा, मला माहिती आहे राहुल भोसले कोण. साईडला बसलेला कोण, प्रशांत कोण, तो वाघ आहे का सिंह आहे ते पण मला माहिती आहे. ही इन्क्वायरी मी शेवटच्या क्षणापर्यंत लावणार, माघार घेणार नाही. कारण सांगतोय का, तुम्ही सन्मान्य उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून पुढे गेलाय. मी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसत नाही. मी ज्या पक्षात असेल त्या पक्षाचं प्रामाणिक काम करतो, अगदी प्रामाणिक. ज्याला नेता म्हणला त्याला नेताच म्हणतो. आजही मी सन्मान्य उद्धव साहेबांना ऋषितुल्य नेतृत्व मानतो. या महाराष्ट्र राज्याचं ऋषितुल्य नेतृत्व आहे. ते निष्पाप आहेत लोक ती. अहो आमच्यासारखा कोण फुटला तर जनता आम्हाला माफ करलो, कारण आम्ही लाभार्थी नाही पक्षाचं. पण तुम्ही कोण कोण आहात तुम्ही? अहो एका चांगल्या परिवाराला वेठीस धरता, माझ्यासारख्याला वेठीस धरता. तुम्ही काय नेमकं कोल्हापूर शहरासाठी काय काम करता ते तरी सांगा. किती पैसे मिळवत आहो, किती पैसे. तुमच्या पोराची पण भूक संपेना आणि हे काय करणार आहे इतकं? क्षीरसागर साहेब, जर सरकार चेंज झालं किंवा भविष्यात ज्या काय राजकीय घडामोडी घडतील त्या दिवशी पांढरी दाढी पांढरी केस ह्या परिस्थितीत तुम्ही जेलमधून बाहेर येणार. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला जनता माफ करणार नाही. तुम्हाला साईराज जगतापची लोक ते व्यताळ तालीम परिसर माफ करणार नाहीत. तुम्ही खून करणाऱ्याला घेऊन फिरता, माफ करणार नाहीत लोक. वाट बघायला आलीत. ह्या मशीनच्या भानगडीतनं जे काय झालं ते झालं. निवडणुका झाल्या, निवडणुका संपल्या. एकदा यशस्वी झाला मशीनमुळं, नेक्स्ट टाईम नाही, सेकंड टाईम होणार नाही. एकदा गळती लागली की तुमची गळती थांबणार नाही. तुमच्या आयुष्याची चाळण होणार.